नमस्कार स्कॉलर्स मित्रांनो, आपण आज पाहत आहोत इयत्ता 7वीचं. आता 7वीपासून स्कॉलरशिप आहे ना, तर इयत्ता 7वीचं गणित. त्यासाठी मी वापरत आहे सध्याला नवनीत पुस्तक 3.1 चाललेलं आहे. पण आपण ठरवलं आहे की एक डेट पाठ करायच्या. तर 3 जानेवारीचं काय असतं, बालिका दिवस म्हणून साजरा केला असतो. सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस. ओके, बालिका दिवस एकदा रिवाईज करतोय फक्त आपण. नंतर काय पाहतो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. नंतर पाहिलं होतं 30 जानेवारी हुतात्मा दिन, हा महात्मा गांधीजींची पुण्यतिथी. ठीक आहे, चला पहिल्या प्रश्नाकडे वळूयात आपण. पहिला प्रश्न, -1/2 -1/8 -1/3 आणि -1/4 यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? आता पहा, इथे काय असतं, वजा असल्यामुळे इथे 0. इकडे संख्या जशा जशा डाव्या साईडला जातील तसं संख्या छोट्या छोट्या होत जातात. ठीक आहे, वजामध्ये उलट असतं. ओके, ठीक आहे. आता 1/2 म्हणजे कोण आलाय, तर 1/2 म्हणजे आला आपला 0.5. असं कुठं तसं केलं तरी चालेल. किंवा अजून एक आयडिया, सगळ्यांचा छेद आपण 24 करून घेऊ. 24 का, तर पहा सर्वांचा लसावी काय येतो, 24 येतो. 2, 8, 3, 4 यांचा लसावी 24. ठीक आहे, मग 24 होण्यासाठी इथे काय लागणार आहे, 12. इथे लागणार आहे 3. 3ला लागणार आहेत 8 आणि 4ला लागणार आहे 6. म्हणजे हा कोण झालाय, -12/24 -3/24 -8/24 आणि -6/24. ठीक आहे, त्याच्यामुळे सर्वात मोठी संख्या कोणती येणार आहे, -3/8. बरोबर आहे, 24 वजा. आता इथे करून दाखवतो तुम्हाला परत. इथे कोण आलाय आपला, बघा पहिला आला आहे -12/24, नंतर -3/24, इथे आलं -8/24 आणि -6/24. वजाबाकीमध्ये जो छोटा तो मोठा, हो की नाही. आता जर संख्या रेषा काढली तर सुरुवातीला कोण येणार आहे, सुरुवातीला आपण 3/24 लिहिणार आहे, हो की नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं येणार आहे 1/8 म्हणजे तिसरा ऑप्शन येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढील इथे गोंधळ होतो म्हणून मी सावकाश शिकवते, लक्षात घ्या. संख्या रेषेवरती जो डावीकडून येताना सुरुवातीला लागतो तो मोठा, काय वजामध्ये मायनस असेल तेव्हा, ऋण संख्या असतील तेव्हा. पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? आता पहा, याचं काय करायचं आपल्याला, पॉईंटमध्ये काढूयात उत्तर. पण पॉईंटमध्ये काढायच्या आधी यांना एक संक्षिप्त रूप द्यायचं आहे आपल्याला. संक्षिप्त रूप पहा, इथे काय 13, 13 चौक 52, 13 5 65. याला भाग द्या, 5 1 5, 5 8 40 म्हणजे 0.8 आला. इथं 13 7 91, 13 9 117, 9/7. 7 आणि 9ला भागा, किती येते, 1.2 येईल साधारणतः. इथे 56 आणि 143 कशा, 13 13 1 13, 13 1 13, 13 1 13, इथे 2 उरले, 13 2 26 म्हणजे 12/11. 11 आणि 12ला भागायचंय, उत्तर येणार आहे 1.0 आणि नंतर काहीतरी संख्या येतील. म्हणजे पहिलं आलं आपलं 0.8, नंतर आलं आहे 1. नंतर आलं आहे आपलं 1.2, नंतर आलं आहे 1.0 आणि नंतर समथिंग काहीतरी येणार आहे. आता 13 13 1 13, 13 2 26, 1/2 म्हणजे कोण असतो, 0.5. चढता क्रम लावल्यास सगळ्यात शेवटी कोण येईल? चढता म्हणजे सुरुवातीला, छोटा म्हणजे ही संख्या आली 1 नंबरला, नंतर येणार आहे 0.2, हो की नाही. नंतर येणार आहे शेवट संख्या काढायची आपल्याला, 1 2. 3 नंबरला येणार आहे ही आणि 4 नंबरला येणार आहे 1.2 वाली. 1.2 वाली कोण होती आपली, 117/9, पर्याय क्रमांक 3. समजलंय, पॉईंटमध्ये करून घ्या, मग रीतशीर लावा, नंतर लावा, आहे की नाही. मग शेवटची कोणती असणार, जी सर्वात मोठी ती शेवटची. मग सर्वात मोठी कोण आली आपली, 1/1.2. 1.2 कोणाचं आलं होतं, 117/91चं.
पुढचा प्रश्न, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती? आता 3/8, 13/21 यांना सगळ्यांना पॉईंटमध्ये काढून घ्यायचं आहे सुरुवातीला. इथे काढून देते, गडबड गडबड होणार नाही. इथे पेज सोडले का? सोडले. ओके. क्वेश्चन काय आपला? 3/8 भागा. चला 3 इथे, इथे 8, 8 0 0 वरून घेतला शून्याचा, 8 1 8, 8 त्रिक 24, 8 चौक 32 भाग बसताना नाहीये. इथं उरले 6, 8 7 56 म्हणजे पहिलं काय आला? 0.37. साधारणतः वरती 5 वगैरे येईल. 8 7 56 म्हणजे 4 उरला, 8 45. ओके, हे झालं पहिल्याचं. दुसरा कोण आहे? 13/21 द्या इथे भाग. इथे इथे 13, इथे 21, 21 0 0 वरून घेतला शून्याचा, 21 सख 126, खाली उरले 4, 21 1 21 म्हणजे साधारणतः येतोय 0.61. तिसरं गणित काय आपलं? तिसरं पर्याय आहे 4/7. द्या 4ला 7 भाग. 0 0 7 7 7 सख 42 नाही, 7 5 35 बसतंय. हा कोणाला? 0.5. आणि अजून एक क्रमांक आहे आपला 9/11. द्या 11नी 9ला भाग. 0 इथं साधारणतः काय? 11 8 28 म्हणजे 0.8. तर आपलं विचारलं काय? सर्वात छोटी विचारली का मोठी विचारली आहे? सर्वात. बरं ठीक आहे, आपण लावून तर घेऊ यांना. हा येणारे 1 नंबरला, हा येणारे 2 नंबरला, हा येणारे 3 नंबरला आणि हा येणारे 0.5. इथे गडबड झाली ना आपली. ओके. 0.5 1 नंबरला, 0.3 आहे ना छोटा अजून बाळांनो. हा येणार आहे 1 नंबर, हा येणार आहे 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. जर आपण चढत्याने लावलं तर, उतरत्याने लावलं तर हा सर्वात येणार आहे. ठीक आहे. 13. पहा तरी काय प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे शेवटून तिसरी संख्या कोणती? शेवटून तिसरी संख्या कोणती आली आपली? 13/21. बरोबर आहे, 13/21. पुढचा प्रश्न समजलाय ना? काय केलं आपण? ह्याला सगळ्या पॉईंटमध्ये लावून घेतलं. पॉईंटमध्ये लावल्यावरती जो छोटा जो मोठा ते समजले. उतरत्या क्रमाने लिहायचं होतं. मग सर्वात मोठा येणार आहे, याला येईल 1 नंबर, नंतर 13/21ला येणार 2 नंबर, नंतर 4/7ला तिसरा नंबर आला आणि 3/8ला आला इकडचा नंबर उतरत्या क्रमाने. आणि शेवटून तिसरी म्हटल्यावरती शेवटून तिसरी कोण आली? 13 शेवटून तिसरी म्हटलंय ना, असं येईल. हो की नाही? 3/8, 4/7, 13/21 आणि इथं आला 9/11. पॉईंटमध्ये करून घ्या पहिल्यांदा आणि नंतर मग अपूर्णांकामध्ये लिहा. आणि शेवटून तिसरी विचारलंय 13/21 येणार. पुढचं, या परिमेय संख्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यातील फरक कोणता? सर्वात मोठी आणि सर्वात लहान काढायचं. त्याचे 2 प्रकारे करता येईल आपल्याला. एक तर पॉईंटमध्ये काढा किंवा मग LCM काढायचा मग करायचं. तर LCM जर काढायचा म्हटलं तर खूप पुढे जाईल. तो 300 पर्यंत जाण्यावं लागेल, तेव्हा तो LCM निघणार आहे. मग 300 झाला का खाली, इथं कशाने गुणावं लागेल? 300 म्हटल्यावरती इथं 20 गुणावं लागेल, कारण 20 गुणले 15 300. हा किती आला? 140/300. 20 वाल्याला किती गुणावं लागेल? 15ने. मग यांचा गुणाकार करा. यांचा येणार 165/300. लसावी काढलाय, लसावी 300 आलेला आहे, लक्षात घ्या. लसावी येत असेल ना? काय नसेल येत तर सांगा, आपण लसावीवरती लेसन घेणारच आहे, डोक्यात आहेच ते. 5ला 300 म्हणजे किती गुणावं लागेल आपल्याला? 5 आणि 300 म्हणजे 5 1 5 60ने गुणावं लागेल, ठीक आहे नाही? 6/5 मग इथं आलं पुन्हा 120/300 आणि 25ला 25 1 25 12ने गुणावं लागेल. 25 दुने 50 12 म्हणजे आला 144. त्यात सर्वात लहान कोणती संख्या आहे? सर्वात लहान आहे 120 म्हणजे 2/5.
सर्वात मोठी कोण आहे? 165 वाली. 165 वाली म्हणजे 11/20. यांची काय करायची? वजाबाकी करायची. तर आपण काय करू? हा इथं न लिहिता इथे लिहू. म्हणजे छोट्यात मोठ्यातून छोटी. यांचा लसावी आला पुन्हा 20. इथं गुणलं 4 आणि म्हणजे 11 - 8 किती उत्तर येते? 3/20. ऑप्शन क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1. सोपं आहे. सर्वात पहिल्यांदा याचा लसावी काढून घेतला. लसावीनुसार मग यांच्या संख्येला छेदानुसार अंशाला गुणावं लागतं का नाही? 315ला 300ला काय केलं? 300 होतात 20 आणि गुंड्यावर. मग जे छेदाला तेच अंशाला. मग ह्या संख्या मिळाल्या आपल्याला. माझ्या छोटा मोठा ठरवला आणि त्यांची आपण इथे वजाबाकी केली अपूर्णांकांचे नियम वापरून. त्यांचा पहिल्यांदा छेद समान करावा लागतो. मग ह्या 4ने गुणावं लागेल. मग ते 20 होणार. मग 8/20 आणि 11/20 यांची वजाबाकी आली 3/20. पर्याय पहिला. पुढचा प्रश्न सावकाश घेते मी, घाई करत नाही, कारण मला माहिती आहे अपूर्णांक जरासं अवघड जात असतं. पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती? आता इथं ऑब्झर्व करायचं, 6 आणि 7 अंश आणि छेदामध्ये एकाचाच फरक आहे. छेद जो आहे ना, छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा आहे. जर असं असेल तर प्लसमध्ये धनसंख्यामध्ये काय असतं? असं असेल तर जो छोटा तो छोटा, पण इथे मायनस आहे. मग इथं जो मोठा तो छोटा, जो छोटा तो मोठा. आता आपलं काय पाहिजे? सर्वात मोठी जोडी. सर्वात मोठी जोडी येईल यांची. जर ठीक आहे, आपण थोड्या जर प्लस प्लस म्हटलं तर सर्वात मोठी ही आली असती. सर्वात छोटी कोण आली? -17/8. ओके. सर्वात लहान, जी लहान ती मोठी, ती मोठी ती मोठी. ठीक आहे, ही आली सर्वात लहान. आणि सर्वात मोठी कोण येणार आहे? 2/3. ऑप्शन क्रमांक 4. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगते, ज्यावेळी अपूर्णांकामध्ये छेद हा एकाने मोठा असतो कोणापेक्षा? अंशापेक्षा. पहा, 6 आणि 1 7, 11 आणि 1 12. एकाने मोठा असतो तेव्हा जर सर्व धन असतील तर धनसंख्यामध्ये जो छोटा तो छोटा, जो मोठा तो मोठा. पण इथे कशी संख्या आहेत? इथे सगळे मायनस मायनस असल्यामुळं जो मोठा तो छोटा, जो छोटा तो मोठा. तर सर्वात मोठी संख्या येणार आहे 2/3 धन ऋण. आणि सर्वात लहान संख्या येणार आहे 17/8. समजून घ्या, इथे काही कॅल्क्युलेशन करायचे नसते. बघितलं की उत्तर येतं. एक क्षण पण लागत नाही. मला वेळ लागला कारण मी समजून सांगतेय. समजतंय? पुढचं, पुढील परिमेय संख्या चढता क्रम कोणता? आता पहा, इथे अजून एक डोकं लावायचं. आता ही संख्या कशी आहे? धन. चढता क्रम म्हणजे छोटी, नंतर मोठी आणि मोठी. धनसंख्या ही कशी येणार आहे? सगळ्यात शेवटी. मग पहा, कोणाकोणत्या ऑप्शनचा सगळ्यात शेवटी? कोणत्या कोणत्या ऑप्शनचा सगळ्यात शेवटी? 4/17 आहे. फक्त याचं आहे, म्हणजे उत्तर काय येणार? हेच येणार आहे. आपल्याला डोळे झाकून लिहायचं. इथं मायनस आहे, इथं मायनस. मायनस संख्या सर्वात मोठी येणार का? कधीच नाही. कधीही मायनसपेक्षा धन प्लस संख्या जी असते ती मोठी असते. म्हणून ऑप्शन क्रमांक 1. या दोघांमध्ये करायचं, करू शकता पॉईंटमध्ये उत्तर काढून. हा काय येणार आहे? 0.6 येणार आहे. आणि 7 1 7, 7 8 9, सॉरी 9 1 9, 9 8 72, 9 7 63. मग हा 7. हा, मग हे बरोबर आहे. ओके नाही? ही संख्या मोठी, ही संख्या छोटी. पुढचा प्रश्न, आता इथे पहा, इथेच कट 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 करूयात. 7 1 7, 7 चोक 28, 4 1 4, 4 2 8, 5 1 5, 5 3 15. हा 3 आणि हा 3 गेला. राहिला कोण? 9/2. कोण राहिला आतमध्ये? 9/2. आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे? भागिले 9/2. मग त्याला काय करायचं? रेसिप्रोकलमध्ये खाली डोकं वर पाय करायचंय. म्हणजे काय? 2/9. 9 9 कॅन्सल, 9 9 कॅन्सल. उत्तर किती आलं? 1. शून्य नसता 1 असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास, उतरत्या लिहायच्या म्हणजे पहिल्यांदा मोठं, मग छोटं, मग छोटं, मग छोटं. कोणती संख्या येईल? मध्यभागी कोणती संख्या येईल? ओके.
परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहायची आपल्याला. नंतर मध्यभागी काय उतरत्याने लिहा किंवा चढत्याने लिहा, काही फरक पडत नाही. मध्ये जी संख्या यायची तीच संख्या येत असते. ठीक आहे. आता 13/14, 9/10, 16, 21, 6. इथे काय दिसतंय रे? 12/1, 9 इथं पुन्हा अंश हा छेदापेक्षा एकने जास्त आहे. सॉरी, उलट झालं का? हा, छेद हा अंशापेक्षा एकने जास्त आहे. छेद कसा आहे? अंश +1, अंश +1. मग अशा वेळेस काय? सगळ्या प्लस संख्या आहे. जो छोटा तो मोठा, जो मोठा तो छोटा. प्लस मध्ये जो मोठा तो मोठा, छोटा तो छोटा. ओके, चला घ्या लिहून. आता काय करूया? लिहून टाकूया. सगळ्यात छोटा कोण असणार आहे यांच्यामध्ये? 9/12. उतरता क्रम लिहायचा. उतरता म्हणजे सगळ्यात मोठा. सुरुवातीला सर्वात मोठा कोण आहे याच्यामध्ये? 20/21. नंतर येणारे 15/16. नंतर येणारे 13/14. लिहायची पण गरज नाही पडत. काय? 12. नंतर येणारे 9/10. मध्ये कोण आला? 13/14. ऑप्शन क्रमांक 3. सोपं होतं ना? आता पुढचा प्रश्न. -3/34, 17/2/17. हा ठीक आहे तिथे. तर या अपूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल? पहा, इथे सगळे 17 आहे. इथे एक दिसते गंमत. इथं जर 4ने भाग दिला तर -1/17 येतो. थोड्या वेळ आपण याला -1/17 घेऊयात. मग 51, 17, 34 आणि 17 यांचा काढायचा आपल्याला लसावी. चला, लसावी काय काय काढायचं आपल्याला? 34, 17, 51 आणि पुन्हा 17. तो का नाही घेतला तरी चालतो, एकदाच घेतलेला आहे. आता 17ने भाग द्या. 17×2 = 34, 17×1 = 17, 17×3 = 51. इथं 2 येणार आणि इथे 3 येणार. ओके. मग 17 सख 102. 102 काय आला आपला? लसावी. तो किती ठिकाणी लिहून घ्यायचा आपल्याला? 4 ठिकाणी लिहून घ्यायचा. 102, 102. आता इथे कोण होता? पहिलं होतं -3. ठीक आहे. मग -3. आता 34ला काय केल्यावरती 102 येणार आहे? 3 ने गुणल्यावर आहे की नाही? 34 गुणिले 3, 3 × 12, 3 × 9 = 10. मग इथं -3ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. नंतर 17. 17 सख 102. 17 सख -2 × 6. नंतर करायचं आहे 5 आहे. 51 आहेत नाही की नाही? 51 म्हणजे 51 दुने. मग इथं -5 गुणिले 2 आणि शेवटी कोणी आपला -1 आहे. -1 17 सख इथे 6 येणार. कोण आला? 9/102 -12/102 -10/102 आणि 6/102. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? सगळे पहिल्या रूपामध्ये आणू. हा कोण होता? हा होता आपला 34 होता नाही की नाही? 34. आधी लावून घ्यायची ना? हो, लावून झाले ते. मग हा कोण होता? हा होता -12 वाला, म्हणजे 17 छेद होता. हो की नाही? 6, 2/17 होता. हा कोण होता? 51 वाला होता, म्हणजे हा -2/51 आणि हा होता आपला -4/68. ठीक आहे. आता यांना 1 2 3 4 करून घ्यायचं आणि मग उत्तर लिहायचं. 1 2 3 4 करून घ्यायचं आणि उत्तर लिहून टाकायचं. मग 9/34. 9/34. ठीक आहे. सर्वात त्यांनी काय विचारलेला? आता हाला 1 नंबरला, हा 2 नंबरला, हा 3 नंबरला आणि हा 4 नंबरला. म्हणजे शेवटून दुसरा कोण येणार आहे? हा. म्हणजे कोण? हा. म्हणजेच कोण? 3/34 वाला. सगळ्यात पहिल्यांदा लसावी काढून घेतला. लसावी काढल्यावरती सगळ्यांचे इथं हे करून घेतले. त्यानुसार 1 2 3 4 करून घेतलं आणि मग त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा कोण येईल? हो की नाही? उत्तर काय आलं? 3/34.
समजलंय? पहा, समजलंय? इथे समजून जाईल. इथे पर्यंत आपण 102 सगळ्यांचा लसावी काढलेला आहे. लसावी काढा. नंतर मग डोके सेम करून घ्यायचे त्यांचे. पाय सेम केले की डोक्यांना ज्या त्या गुणोत्तरानुसार गुणायचं. जर इथे 51 असेल तर इथं 2 गुणायचं. 17 आहे तर 17 सख, 34 आहे तर 34 त्रिक, 68 17 केलं थोडा वेळ तर 17 सख. आणि मग लहान मोठा ठरवायचा. आणि मग चढता क्रम लिहून सगळ्यात शेवटी कोण येणार आहे, शेवटून दुसरा कोण येणार आहे, -3/34. इथं आपलं संपलं आहे 3.1. 3.1 संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरला 3.2 घेऊ. तोपर्यंत अभ्यास करा. मागचे व्हिडिओ बघा. पटकन अभ्यासाला लागले तर अभ्यास होऊन जाईल तुमचा सगळाच.